कधी तुम्ही लक्ष दिलंय का? जगात काही लोक खूप कमी बोलतात, पण त्यांची उपस्थितीच इतकी प्रभावी असते की लोक आपोआप त्यांच्याकडे आकर्षित होतात. ते मोठमोठ्याने बोलून स्वतःला सिद्ध करत नाहीत, ते वाद घालत नाहीत, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत. तरीही त्यांच्या शब्दांना किंमत असते, त्यांच्या निर्णयांना महत्त्व असतं आणि त्यांच्या शांततेत एक वेगळीच ताकद दडलेली असते. पण प्रश्न असा आहे, शांत राहणं म्हणजे कमजोरी आहे का? की त्यामागे अशी एखादी शक्ती आहे जी बहुतेक लोकांना कधीच समजत नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही शक्तिशाली तत्वांबद्दल जाणून घेणार आहोत, जी आपल्या जीवनात शांततेची खरी ताकद दाखवतात. आणि शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आपण अशी एक साधी सवय पाहणार आहोत जी तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडवू शकते. नमस्कार मित्रांनो, आज आपण द पॉवर ऑफ सायलेन्स या पुस्तकातून प्रेरित काही महत्त्वाच्या कल्पना समजून घेणार आहोत. ही फक्त कमी बोलण्याची गोष्ट नाही, तर ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची, भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला आहे. आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण काहीतरी बोलण्यात व्यस्त आहे, पण स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्यासाठी वेळ देणारे लोक खूप कमी आहेत. आणि कदाचित याच कारणामुळे अनेक लोक तणाव, गोंधळ आणि चुकीच्या निर्णयांमध्ये अडकतात. मात्र शांततेची ताकद समजणारा माणूस बाहेरच्या आवाजांपेक्षा स्वतःच्या विचारांवर जास्त विश्वास ठेवायला शिकतो. आणि आता सर्वात आधी जाणून घेऊया, शांतता आपल्याला आतून मजबूत कशी बनवते. चॅप्टर 1, शांतता आपल्याला आतून मजबूत बनवते. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं, जोरात बोलणारा माणूसच आत्मविश्वासू असतो. प्रत्येक वेळी स्वतःचं मत मांडणारा माणूसच मजबूत असतो. पण वास्तव यापेक्षा खूप वेगळं आहे. खरी ताकद नेहमी आवाजात नसते, ती आपल्या मनावर असलेल्या नियंत्रणात असते. एक छोटंसं उदाहरण बघा. समजा 2 मित्र आहेत. पहिला मित्र प्रत्येक छोट्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देतो. कुणी काही बोललं की त्याला राग येतो. कुणी टीका केली की तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी वाद घालू लागतो. तर दुसरा मित्र शांत राहतो. तो प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाही. तो आधी परिस्थिती समजून घेतो आणि मग योग्य वेळी योग्य शब्द निवडतो. आता विचार करा, यापैकी जास्त मजबूत कोण आहे? जो प्रत्येक वेळी भावनांच्या आहारी जातो, की जो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो? खरं तर शांतता म्हणजे कमजोरी नाही. शांतता म्हणजे स्वतःवरचं प्रभुत्व. कारण ज्याला स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवता येतं, त्याला बाहेरच्या परिस्थिती फार सहजपणे डगमगवू शकत नाहीत. एकदा एका तरुणाला त्याच्या ऑफिसमध्ये खूप कठोर शब्द ऐकावे लागले. त्याच्या सहकार्यानं सगळ्यांसमोर त्याची चूक काढली. त्याला खूप राग आला. त्याच्या मनात अनेक उत्तरं तयार झाली, पण त्यानं लगेच काहीच बोललं नाही. त्यानं स्वतःला थोडा वेळ दिला. दुसऱ्या दिवशी शांतपणे त्या व्यक्तीशी चर्चा केली आणि त्याला समजलं की गैरसमजामुळे हा सगळा प्रकार झाला होता. जर त्यानं रागाच्या भरात उत्तर दिलं असतं, तर कदाचित एक छोटासा गैरसमज मोठ्या भांडणात बदलला असता. अनेक वेळा आपल्याला त्रास परिस्थिती देत नाही, आपली घाईघाईत दिलेली प्रतिक्रिया आपल्याला जास्त त्रास देते. म्हणूनच शांतता आपल्याला विचार करण्याची संधी देते. आणि विचार करण्याची हीच सवय आपल्याला आतून मजबूत बनवते. आजपासून एक छोटी सवय लावा. कोणी काही बोललं किंवा एखादी परिस्थिती अचानक समोर आली, तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका.
फक्त 10 सेकंद थांबा. स्वतःला एक प्रश्न विचारा. आत्ता मी जे बोलणार आहे त्यानं परिस्थिती सुधारेल का? हा छोटासा विराम तुमच्या जीवनात मोठा फरक निर्माण करू शकतो. कारण खरा बलवान माणूस तो नसतो जो इतरांना जिंकतो, तर तो असतो जो स्वतःच्या मनाला जिंकतो. पण शांत राहणं एवढंच पुरेसं आहे का? यशस्वी लोक कमी बोलतात आणि जास्त निरीक्षण का करतात? यामागचं रहस्य पुढच्या अध्यायात जाणून घेऊया. चॅप्टर 2. यशस्वी लोक कमी बोलतात आणि जास्त निरीक्षण करतात. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? एखाद्या मीटिंगमध्ये किंवा एखाद्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये सगळे लोक बोलण्यात व्यस्त असतात. प्रत्येक जण स्वतःचं मत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्या गर्दीत एक व्यक्ती अशी असते जी खूप कमी बोलते. ती शांतपणे सगळ्यांचं ऐकते, सगळ्यांचं निरीक्षण करते. आणि जेव्हा ती बोलते तेव्हा तिच्या काही शब्दांनाच सगळेजण महत्त्व देतात. कारण तिनं आधी समजून घेतलेलं असतं आणि मग बोलण्याचा निर्णय घेतलेला असतो. खरं तर यशस्वी लोकांना प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं मत सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. त्यांना माहिती असतं की योग्य माहिती मिळवण्यासाठी आधी निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. एक छोटंसं उदाहरण बघा. एका कंपनीमध्ये 2 कर्मचारी होते. पहिला कर्मचारी प्रत्येक मीटिंगमध्ये खूप बोलायचा. कोणताही विषय असो तो लगेच त्याचं मत सांगायचा. तर दुसरा कर्मचारी जास्त वेळ शांत राहायचा. तो सगळ्यांचं नीट ऐकायचा. कोण काय बोलतंय, लोकांच्या चेहऱ्यावरचे भाव काय आहेत, कोणती समस्या खरोखर महत्त्वाची आहे हे तो बारकाईनं समजून घ्यायचा. एक दिवस कंपनीमध्ये मोठी समस्या निर्माण झाली. सगळे गोंधळले होते. अनेक लोक वेगवेगळे उपाय सांगत होते. पण त्या शांत स्वभावाच्या कर्मचाऱ्यानं एक साधा उपाय सुचवला. आणि आश्चर्य म्हणजे त्याचा उपाय सर्वात योग्य ठरला. कारण तो बोलण्यात व्यस्त नव्हता, तो समजून घेण्यात व्यस्त होता. मित्रांनो, जेव्हा आपण खूप बोलतो तेव्हा आपण फक्त आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी पुन्हा सांगत असतो. पण जेव्हा आपण शांत राहतो तेव्हा आपण काहीतरी नवीन शिकत असतो. म्हणूनच निरीक्षण करण्याची सवय ही खूप मोठी ताकद आहे. अनेक वेळा लोकांचे शब्द सत्य सांगत नाहीत, पण त्यांची वागणूक खूप काही सांगून जाते. एखादी व्यक्ती हसत असली तरी तिच्या मनात दुःख असू शकतं. एखादा माणूस गोड बोलत असला तरी त्याचे हेतू वेगळे असू शकतात. आणि हे सगळं फक्त निरीक्षण करणाऱ्यालाच समजतं. म्हणूनच यशस्वी लोक फक्त शब्द ऐकत नाहीत, ते परिस्थिती समजून घेतात, लोकांना समजून घेतात आणि वेळेला समजून घेतात. आजपासून एक छोटी सवय लावा. कोणाशीही बोलताना उत्तर देण्यासाठी ऐकू नका, समजून घेण्यासाठी ऐका. लोकांच्या शब्दांसोबत त्यांचे हावभावही पहा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण जगात सर्वात जास्त शिकणारे लोक ते नसतात जे सतत बोलत असतात, तर ते असतात जे शांतपणे निरीक्षण करत असतात. पण निरीक्षण करण्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि ती म्हणजे खऱ्या अर्थानं ऐकण्याची कला. आज बहुतेक लोक ऐकतात कमी आणि उत्तर द्यायला जास्त घाई करतात. पण ऐकण्यात अशी कोणती शक्ती आहे जी नातेसंबंध, यश आणि आनंद या तिन्ही गोष्टी बदलू शकते? हे आपण पुढच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. चॅप्टर 3. ऐकण्यामध्ये लपलेली खरी शक्ती. आपण सगळेच असं म्हणतो, मी तुझं ऐकतोय. पण खरंच आपण ऐकत असतो का? की फक्त समोरची व्यक्ती बोलून संपण्याची वाट पाहत असतो? आज बहुतेक लोकांची एक सवय झाली आहे. समोरची व्यक्ती काही सांगत असताना
आपल्या मनात आधीच उत्तर तयार होत असतं. ती व्यक्ती काय अनुभवत आहे, तिच्या भावना काय आहेत, हे समजून घेण्यापेक्षा आपण काय बोलणार आहोत याकडे जास्त लक्ष असतं. आणि म्हणूनच अनेक नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात. एक छोटंसं उदाहरण बघा. एका मुलाला असं वाटायचं की त्याचे आई वडील त्याला समजून घेत नाहीत, आणि आईवडिलांनाही असंच वाटायचं की मुलगा त्यांचं काहीच ऐकत नाही. घरात रोज वाद व्हायचे, सगळे बोलायचे, पण कोणीही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हतं. एक दिवस त्या मुलाच्या वडिलांनी ठरवलं, आज मी काही समजावणार नाही, आज मी फक्त ऐकणार. त्यांनी मुलाला शांतपणे विचारलं, तुला नेमकं काय वाटतंय? आणि मग मध्येच न थांबवता, कोणताही सल्ला न देता ते फक्त ऐकत राहिले. पहिल्यांदाच त्या मुलाला असं वाटलं की कोणीतरी त्याला खरंच समजून घेत आहे. त्या एका संभाषणानं त्यांच्या नात्यामध्ये मोठा बदल घडवून आणला. मित्रांनो, काही वेळा लोकांना उपायांची गरज नसते. त्यांना फक्त कोणीतरी मनापासून ऐकणारा माणूस हवा असतो. कारण ऐकणं म्हणजे फक्त कानांनी शब्द ऐकणं नाही, तर मनानं त्या व्यक्तीच्या भावना समजून घेणं आहे. एक चांगला श्रोता असणं ही खूप मोठी ताकद आहे. कारण जे लोक ऐकतात ते लोकांच्या मनात जागा निर्माण करतात. त्यांच्यावर विश्वास निर्माण होतो. लोक त्यांच्यासमोर मन मोकळं करतात. आणि हेच मजबूत नात्यांचं रहस्य आहे. आजच्या जगात प्रत्येकाला बोलायचं आहे, पण खऱ्या अर्थानं ऐकणारे लोक खूप कमी आहेत. म्हणूनच जो माणूस ऐकण्याची कला शिकतो तो लोकांच्या मनापर्यंत पोहोचू शकतो. आजपासून एक छोटासा प्रयोग करा. जेव्हा कोणी तुमच्याशी बोलत असेल तेव्हा लगेच सल्ला देण्याची घाई करू नका. मध्येच त्यांना थांबवू नका. त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या आणि स्वतःला विचारा, मी खरंच या व्यक्तीला समजून घेतोय का? तुम्हाला आश्चर्य वाटेल की फक्त ऐकण्याच्या या सवयीमुळे तुमची नाती, तुमचे मित्र आणि तुमचं व्यक्तिमत्व बदलायला सुरुवात होईल. पण एक प्रश्न अजूनही बाकी आहे. आपल्याला सर्वात जास्त नुकसान कोण करतं? बाहेरची परिस्थिती की आपल्या स्वतःच्या भावना? राग, दुःख, भीती आणि तणाव यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शांततेची काय भूमिका असते? आणि का काही लोक कठीण परिस्थितीतही शांत राहतात? याचं उत्तर आपण पुढच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. चॅप्टर 4, शांतता आणि भावनांवर नियंत्रण. तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण नक्की आला असेल जेव्हा रागाच्या भरात बोललेले काही शब्द नंतर तुम्हालाच पश्चात्ताप करून गेले असतील. त्या क्षणी असं वाटलं असेल, काश मी थोडा वेळ शांत राहिलो असतो. कारण सत्य हे आहे, बहुतेक वेळा आपल्याला परिस्थिती दुखावत नाही, तर त्या परिस्थितीला आपण दिलेली प्रतिक्रिया आपल्याला जास्त त्रास देते. एक छोटंसं उदाहरण बघा. एका दुकानात 2 ग्राहक उभे होते. अचानक एका कर्मचाऱ्याकडून चूक झाली. पहिला ग्राहक खूप चिडला. त्याने मोठ्याने बोलायला सुरुवात केली. रागाच्या भरात अनेक कठोर शब्द बोलले आणि काही मिनिटांनंतर त्याचाच मूड पूर्ण दिवस खराब झाला. तर दुसरा ग्राहक शांत राहिला. त्याने परिस्थिती समजून घेतली आणि फक्त एवढंच म्हणाला, चूक झाली आहे, पण आपण ती शांतपणे सोडवू शकतो. दोघांनाही एकच समस्या आली होती, पण एका व्यक्तीने स्वतःचा दिवस खराब करून घेतला आणि दुसऱ्या व्यक्तीने स्वतःची शांती जपली. मित्रांनो, भावना असणं चुकीचं नाही. राग येणं, दुःख होणं, निराश वाटणं हे सगळं नैसर्गिक आहे. पण त्या भावनांचे गुलाम होणं
ही खरी समस्या आहे. कारण जेव्हा भावना आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवतात, तेव्हा आपण असे निर्णय घेतो ज्याचा पश्चात्ताप नंतर होतो. म्हणूनच शांतता महत्त्वाची आहे. कारण शांतता आपल्याला वेळ देते, स्वतःला समजून घेण्यासाठी, भावनांना स्थिर होण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी. एकदा एका तरुणाला सोशल मीडियावर कोणीतरी अपमानास्पद कमेंट केली. त्याला खूप राग आला. त्याने लगेच उत्तर लिहिलं, पण पाठवण्याआधी तो थांबला. त्याने मोबाईल बाजूला ठेवला, काही वेळ स्वतःला दिला आणि जेव्हा तो पुन्हा शांत मनाने परत आला, तेव्हा त्याला जाणवलं की त्या एका कमेंटसाठी स्वतःची शांती गमावणं योग्य नाही आणि त्याने उत्तरच दिलं नाही. काही वेळा जिंकणं म्हणजे प्रत्युत्तर देणं नसतं. काही वेळा जिंकणं म्हणजे स्वतःची शांती जपणं असतं. लक्षात ठेवा, प्रत्येक लढाई लढण्यासारखी नसते. प्रत्येक टीकेला उत्तर देणं आवश्यक नसतं आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं ही ताकद नसते. खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा मनामध्ये वादळ असतानाही आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा राग येईल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका. स्वतःला फक्त 1 मिनिट द्या. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी आत्ता जे बोलणार आहे ते परिस्थिती सुधारेल का की आणखी बिघडवेल? हा 1 मिनिटाचा विराम तुम्हाला अनेक पश्चात्तापांपासून वाचवू शकतो. पण शांतता फक्त आपल्यालाच मजबूत बनवत नाही, ती आपल्या नात्यांनाही अधिक सुंदर बनवते. का काही नाती काळानुसार मजबूत होत जातात, तर काही नाती छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुटून जातात. शांततेचा आणि मजबूत नात्यांचा नेमका काय संबंध आहे, हे आपण पुढच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. चॅप्टर 5. शांतता नात्यांना अधिक मजबूत कशी बनवते. आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपली नाती. पैसा पुन्हा कमावता येतो, वेळ निघून गेल्यावर नवीन संधी मिळू शकतात, पण एकदा तुटलेली माणसं परत जोडणं नेहमीच सोपं नसतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक नाती मोठ्या कारणांमुळे तुटत नाहीत. ती तुटतात लहान लहान गैरसमजांमुळे, अचानक दिलेल्या प्रतिक्रियांमुळे आणि रागाच्या भरात बोललेल्या काही शब्दांमुळे. एकदा एका पती पत्नीमध्ये छोट्याशा कारणावरून वाद झाला. दोघांनाही वाटत होतं की समोरची व्यक्ती चुकीची आहे. दोघेही स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. आवाज वाढत गेला, शब्द कठोर होत गेले आणि एका क्षणी प्रश्न त्या छोट्या कारणाचा राहिलाच नाही. प्रश्न झाला अहंकाराचा. दुसऱ्या दिवशी दोघेही शांत होते. राग कमी झाला होता आणि त्यांना जाणवलं की जर काल आपण थोडं शांत राहिलो असतो तर एवढं मोठं भांडण झालंच नसतं. मित्रांनो, प्रत्येक वेळी जिंकणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला हरवणं नसतं. काही वेळा जिंकणं म्हणजे नातं वाचवणं असतं. कारण नात्यामध्ये कोण बरोबर आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचा प्रश्न असतो, आपलं नातं किती महत्त्वाचं आहे. खरं प्रेम, खरी मैत्री आणि खरे संबंध हे सतत बोलण्यातून तयार होत नाहीत. ते तयार होतात समजून घेण्यातून, ऐकण्यातून आणि योग्य वेळी शांत राहण्याच्या कलेतून. एकदा एका वृद्ध आजोबांना विचारण्यात आलं, तुमच्या लग्नाला 50 वर्ष झाली, तुमच्या नात्याचं रहस्य काय आहे? ते हसले आणि म्हणाले, प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात योग्य उत्तर असतं. किती सुंदर विचार आहे ना? कारण अनेक वेळा आपण वाद जिंकतो, पण माणूस हरवून बसतो.
आणि त्याचा पश्चात्ताप खूप उशिरा होतो. आजच्या सोशल मीडियाच्या जगात लोक पटकन दुखावले जातात, पटकन रागावतात आणि पटकन संबंध तोडतात. पण मजबूत नाती तयार करणारे लोक वेगळे असतात. ते प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत. ते प्रत्येक चूक लक्षात ठेवत नाहीत आणि प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत. कारण त्यांना माहिती असतं की शांती आणि प्रेम अहंकारापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत मतभेद होतील तेव्हा लगेच उत्तर देण्याऐवजी समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण ऐका. स्वतःला एक प्रश्न विचारा, मला हा वाद जिंकायचा आहे की हे नातं जपायचं आहे? विश्वास ठेवा, हा एक प्रश्न अनेक नाती वाचवू शकतो. पण शांततेचा सर्वात मोठा फायदा अजून बाकी आहे. कारण जीवनात योग्य निर्णय घेणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. मग शांतता आपल्याला चांगले निर्णय घेण्यात कशी मदत करते आणि का घाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात, हे आपण पुढच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. चॅप्टर 6, शांतता आपल्याला चांगले निर्णय घेण्यास कशी मदत करते. कधी असा अनुभव आला आहे का जेव्हा तुम्ही घाईघाईत एखादा निर्णय घेतला आणि काही दिवसांनी स्वतःलाच वाटलं, जर मी थोडा वेळ थांबलो असतो तर कदाचित हा निर्णय वेगळा असता? हे जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं. कारण अनेक वेळा आपण परिस्थितीनुसार निर्णय घेत नाही, तर त्या क्षणी असलेल्या भावनांनुसार निर्णय घेतो. आणि भावना जितक्या तीव्र असतात तितकी चूक होण्याची शक्यता वाढते. एक छोटंसं उदाहरण बघा. एका तरुणाला नोकरीमध्ये खूप तणाव जाणवत होता. एका दिवशी त्याचा बॉस त्याच्यावर रागावला. रागाच्या भरात त्याने लगेच ठरवलं, बस आता मी ही नोकरी सोडणार. त्याने राजीनाम्याचा मेल लिहायला सुरुवात केली. पण अचानक त्यानं स्वतःला थांबवलं. तो बाहेर फिरायला गेला, थोडा वेळ स्वतःसोबत घालवला आणि दुसऱ्या दिवशी शांत मनानं विचार केला. तेव्हा त्याला जाणवलं की एका वाईट दिवसामुळे संपूर्ण करिअरचा निर्णय घेणं योग्य नाही. काही दिवसांनी परिस्थिती बदलली आणि त्याला समजलं की त्या दिवशी घेतलेला घाईचा निर्णय त्याच्यासाठी नुकसानकारक ठरला असता. मित्रांनो, शांतता आपल्याला योग्य उत्तर लगेच देत नाही, पण ती आपल्याला चुकीच्या उत्तरापासून नक्कीच वाचवते. कारण शांत मन स्पष्ट विचार करू शकतं, तर गोंधळलेलं मन फक्त घाई करते. समुद्रात वादळ आलं की पाणी अस्थिर होतं आणि त्या पाण्यात काहीच स्पष्ट दिसत नाही. पण जेव्हा समुद्र शांत होतो तेव्हा त्याचा तळ सुद्धा दिसायला लागतो. आपलं मनही अगदी असंच आहे. जेव्हा आपण तणावात, रागात किंवा भीतीमध्ये स्पेशल, तेव्हा आपले विचार धूसर होतात. पण जेव्हा आपण स्वतःला थोडा वेळ देतो तेव्हा योग्य दिशा आपोआप दिसायला लागते. म्हणूनच अनेक यशस्वी लोक महत्त्वाचे निर्णय लगेच घेत नाहीत. ते स्वतःला वेळ देतात, निरीक्षण करतात आणि मग निर्णय घेतात. आजपासून एक नियम बनवा. जर एखादा निर्णय तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणार असेल तर तो रागात, दुःखात किंवा तणावात कधीच घेऊ नका. स्वतःला थोडा वेळ द्या, एक दिवस किंवा किमान काही तास. कारण वेळ आणि शांतता मिळाली की अनेक गोष्टींचं उत्तर आपोआप सापडायला लागतं. लक्षात ठेवा, जलद निर्णय घेणं म्हणजे नेहमीच हुशारी नसते. काही वेळा योग्य निर्णय घेण्यासाठी थांबणं जास्त महत्त्वाचं असतं. पण एक प्रश्न अजून बाकी आहे. आपण रोजच्या जीवनात शांतता कशी आणायची? कोणत्या छोट्या सवयी आपल्याला मानसिक शांती आणि मजबूत मन देऊ शकतात?
आणि अशा कोणत्या साध्या गोष्टी आहेत ज्या कोणतीही व्यक्ती आजपासून सुरू करू शकते? हे आपण पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अध्यायात जाणून घेणार आहोत. चॅप्टर 7. रोजच्या जीवनात शांततेची सवय कशी लावायची. आतापर्यंत आपण शांततेची ताकद समजून घेतली, पण एक प्रश्न अजूनही महत्त्वाचा आहे. हे सगळं प्रत्यक्ष आयुष्यात आणायचं कसं? कारण फक्त माहिती असणं पुरेसं नसतं. बदल घडवून आणण्यासाठी सवयी बदलणं गरजेचं असतं. आणि चांगली गोष्ट म्हणजे शांतता ही जन्मतः मिळणारी गोष्ट नाही, ती एक सवय आहे जी हळूहळू विकसित करता येते. पहिली सवय, दररोज काही मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवा. आजच्या जगात आपण सतत कोणत्या ना कोणत्या आवाजात जगत असतो. मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया आणि सतत चालणारे विचार. पण दिवसातील फक्त 10 मिनिटं जरी शांत बसलात तरी तुमचं मन हळूहळू स्थिर व्हायला सुरुवात करेल. दुसरी सवय, प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. एक छोटासा विराम घ्या. काही सेकंदांचा हा विराम अनेक चुका होण्यापासून आपल्याला वाचवू शकतो. तिसरी सवय, सकाळची सुरुवात मोबाईलनं करू नका. एकदा एका विद्यार्थ्यानं ही सवय बदलली. पूर्वी उठताच तो सोशल मीडिया पाहायचा आणि दिवसाची सुरुवातच गोंधळानं व्हायची. नंतर त्यानं ठरवलं, उठल्यानंतर पहिले 30 मिनिटं मोबाईल नाही. त्यावेळेस तो शांतपणे बसू लागला, थोडं वाचन करू लागला आणि काही दिवसातच त्याला स्वतःमध्ये फरक जाणवू लागला. चौथी सवय, निसर्गासोबत वेळ घालवा. कधीकधी पार्कमध्ये फेरफटका मारा, सूर्यास्त पहा, पक्ष्यांचा आवाज ऐका. कारण निसर्ग आपल्याला शांततेची आठवण करून देतो. पाचवी सवय, दिवस संपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी काय शिकलो? आज मी कोणती चूक केली? आणि उद्या मी स्वतःला आणखी चांगलं कसं बनवू शकतो? हे प्रश्न तुमचं लक्ष इतरांवरून स्वतःकडे आणतात आणि खरी प्रगती तिथूनच सुरू होते. एकदा एका व्यावसायिकाला सतत तणाव जाणवत होता. त्याला असं वाटायचं की त्याच्याकडे वेळच नाही. पण त्यानं फक्त एक बदल केला. दररोज रात्री 10 मिनिटं तो पूर्ण शांत बसू लागला. सुरुवातीला त्याला विचित्र वाटलं, पण काही आठवड्यानंतर त्यानं लक्षात घेतलं की त्याचे निर्णय चांगले होत आहेत, राग कमी होत आहे आणि मनातली घाईही कमी होत आहे. कारण शांतता ही बाहेर सापडत नाही, ती आपल्याच आत निर्माण करावी लागते. आणि त्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नसते. लहान लहान सवयीच मोठे बदल घडवून आणतात. लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या मनाला शांत राहायला शिकवलं तर बाहेरची परिस्थिती तुमच्यावर इतका प्रभाव टाकू शकणार नाही. आणि आता या संपूर्ण प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या शिकवणींकडे पाहूया. कारण काही वेळा काही साधे विचार संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? मित्रांनो, आत्तापर्यंत आपण शांततेच्या शक्तीचा एक सुंदर प्रवास केला आणि या प्रवासातून काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. पहिली गोष्ट, शांतता म्हणजे कमजोरी नाही, तर ती स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची ताकद आहे. जो माणूस स्वतःच्या भावना नियंत्रित करू शकतो तोच खऱ्या अर्थानं मजबूत असतो. दुसरी गोष्ट, यशस्वी लोक प्रत्येक गोष्टीवर बोलत नाहीत. ते जास्त निरीक्षण करतात. कारण योग्य निर्णय घेण्यासाठी आधी परिस्थिती समजून घेणं आवश्यक असतं. तिसरी गोष्ट, ऐकणं ही एक कला आहे. फक्त कानांनी नाही तर मनापासून ऐकणारा माणूसच इतरांच्या हृदयात जागा निर्माण करू शकतो. चौथी गोष्ट, रागाच्या क्षणी दिलेली प्रतिक्रिया
आणि शांत मनानं दिलेलं उत्तर यामध्ये खूप मोठा फरक असतो. म्हणूनच प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. 5वी गोष्ट, नाती जिंकण्यासाठी अहंकार सोडावा लागतो. कारण काही वेळा वाद जिंकूनही माणूस हरवला जातो. 6वी गोष्ट, मोठे निर्णय नेहमी शांत मनानं घ्यावेत. कारण गोंधळलेल्या मनाला समस्या मोठी दिसते, पण शांत मनाला त्याच समस्येचं उत्तरही दिसू लागतं. आणि शेवटची सर्वात महत्त्वाची गोष्ट, शांतता बाहेर कुठे मिळत नाही, ती आपल्या आत निर्माण करावी लागते. आणि तिची सुरुवात लहान सवयींपासून होते. कल्पना करा, एक असं जीवन जिथे इतरांच्या शब्दांमुळे तुमची शांती हिरावली जात नाही, जिथे प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येत नाही, जिथे निर्णय घाईत घेतले जात नाहीत, आणि जिथे बाहेर कितीही गोंधळ असला तरी तुमच्या मनामध्ये शांतता असते. कारण खरा आनंद मोठ्या घरामध्ये नाही, मोठ्या बँक बॅलन्समध्ये नाही, किंवा इतरांना प्रभावित करण्यातही नाही. खरा आनंद आहे स्वतःसोबत शांत राहण्यात. लक्षात ठेवा, जग नेहमीच गोंधळानं भरलेलं असेल. लोक नेहमी काही ना काही बोलत राहतील. परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी असेलच असं नाही. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट नेहमी तुमच्या हातात असेल, ती म्हणजे तुमची प्रतिक्रिया, तुमची शांती आणि तुमचं मन. कारण खऱ्या अर्थानं शक्तिशाली तो माणूस नसतो जो इतरांना हरवतो. खरा शक्तिशाली तो असतो जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो. म्हणून आजपासून दररोज काही क्षण स्वतःसाठी काढा. थोडं शांत बसा, स्वतःला ऐका, स्वतःला समजून घ्या, आणि हळूहळू तुम्हाला जाणवेल की ज्या उत्तरांचा शोध तुम्ही बाहेर घेत होतात, ती उत्तरं तर नेहमीच तुमच्या आत होती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच पुस्तकांमधून प्रेरित जीवन बदलणाऱ्या कल्पना मराठीत ऐकायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते खरी ताकद आवाजामध्ये असते की शांततेमध्ये. पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत शांत रहा आणि स्वतःच्या मनाशी मैत्री करा.